इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्याला इतिहासाकडे एका वेगळ्याच नजरेने बघायला लावतो. विषय आहे इतिहास. तो स्वतः कसा लिहिला जातो, म्हणजे भूतकाळात जे घडलं ते आपल्याला कळतं कसं, आणि आपण ज्याला इतिहास म्हणून स्वीकारतो ना, ती कहाणी नक्की कुणी सांगितली आहे आणि कशी. कारण बघा, इतिहास म्हणजे फक्त घडलेल्या घटनांची लिस्ट नाहीये. ती एक सतत बदलणारी, डेव्हलप होणारी ज्ञानशाखा आहे, जिथे प्रत्येक पिढी भूतकाळाचा अर्थ परत नव्याने लावत असते. आजच्या आपल्या या चर्चेचा मुख्य आधार आहे इतिहास संशोधक आणि अभ्यासक अमित कुमार शिंगणे यांचा एक अत्यंत महत्त्वाचा संशोधनपर लेख. त्याचं नाव आहे इतिहास लेखनातील विविध प्रवाहांना समृद्ध करणारे इतिहासकार. तर या लेखाच्या मदतीने आपण हा सगळा प्रवास बघणार आहोत. इतिहास कसा लिहिला गेला, अगदी प्राचीन ग्रीसपासून ते आजच्या काळातले जे नवे विचार आलेत तिथपर्यंत. तुम्हाला कदाचित म्हणजे आश्चर्य वाटेल की इतिहासाचं सत्य हे काही दगडावर कोरल्यासारखं पक्कं नसतं. चला सुरुवात करूया. इतिहास नोंदवायची गरज तर माणसाला अगदी सुरुवातीपासून वाटली असेल, नाही का? म्हणजे प्राचीन इजिप्तमध्ये, मेसोपोटेमियामध्ये पण नोंदी सापडतात, राजांचे पराक्रम, धार्मिक विधी वगैरे. पण फक्त काय घडलं याच्या पुढे जाऊन ते का आणि कसं घडलं हे शोधायचा प्रयत्न, ज्याला आपण चिकित्सक इतिहास लेखन म्हणतो, त्याची खरी सुरुवात कुठे झाली? याची खरी सुरुवात जी आहे ती प्राचीन ग्रीसमध्ये झाली असं मानलं जातं. तिथे फक्त घटना नोंदवण्याऐवजी त्यामागची कारणं शोधणं, माणसांचे हेतू समजून घेणं हा प्रयत्न सुरू झाला. आणि याचं श्रेय जातं हिरोडॉटस यांना. त्यांना अनेक जण इतिहासाचा जनक असं म्हणतात सुद्धा. अमित कुमार शिंगणे यांच्या लेखात पण यावर भर दिलाय की हिरोडॉटसने फक्त युद्धाचं वर्णन नाही केलं, त्यांनी स्वतः प्रवास केला, वेगवेगळ्या लोकांच्या संस्कृती, त्यांच्या चालीरीती, समाजजीवन याबद्दल माहिती गोळा केली. त्यांनी ऐकीव माहितीची पडताळणी करायचा पण प्रयत्न केला. अर्थात आजच्या मानाने तो अपुरा वाटेल कदाचित, पण त्यांचा ग्रंथ द हिस्ट्रीज हा त्या व्यापक दृष्टिकोनाचा पहिला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अच्छा, म्हणजे हिरोडॉटसने इतिहासाला फक्त राजा महाराजांपुरतं मर्यादित नाही ठेवलं, त्याला एक सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ दिला. पण मग याला अजून काटेकोर, जास्त वस्तुनिष्ठ स्वरूप कोणी दिलं? म्हणजे इथे काहीतरी महत्त्वाचा बदल झाला असेल ना? नक्कीच. तो मान जातो थ्युसिडिडीज यांना. त्यांनी काय केलं, इतिहासातून दैवी शक्तींचा प्रभाव, दंतकथा हे सगळं पूर्णपणे बाजूला सारलं. त्यांचं लक्ष फक्त मानवी कृती आणि विशेषतः राजकीय कारणांवर होतं. त्यांनी घटनांची मूळ कारणं, म्हणजे जे दीर्घकाळ चालणारे मूळ मुद्दे असतात ते, आणि तात्कालिक निमित्त, म्हणजे ज्याच्यामुळे ठिणगी पडते ती कारणं, यातला फरक स्पष्ट केला. त्यांचा हिस्ट्री ऑफ द पेलोपोनेशियन वॉर हा ग्रंथ तर आजही राजकीय वास्तववादाचा, म्हणजे पॉलिटिकल रिअलिझमचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. हो. त्यांचा उद्देश फक्त भूतकाळ सांगणं नव्हता, तर भविष्यातल्या राज्यकर्त्यांना, सेनानींना धोरणं ठरवण्यासाठी मार्गदर्शन करणं हा पण होता. वा, म्हणजे इतिहासाला भविष्यासाठी मार्गदर्शक बनवण्याचा प्रयत्न. आणि रोमन इतिहासकारांनी काय भर घातली यात? त्यांनी काय वेगळं केलं? हो, रोमन इतिहासकारांनी इतिहासाचा उपयोग मुख्यतः दोन प्रकारे केला. एक तर रोमन साम्राज्याचं वैभव आणि सामर्थ्य दाखवण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे रोमन लोकांमध्ये नैतिक मूल्य आणि देशभक्ती वाढवण्यासाठी. उदाहरणार्थ टायटस लिव्ही, त्यांनी अब उर्बे कंडिटा लिब्री, म्हणजे शहराच्या स्थापनेपासून या प्रचंड मोठ्या ग्रंथातून रोमचा असा गौरवशाली इतिहास मांडला. त्यातून लोकांना प्रेरणा मिळावी हा हेतू होता. अच्छा. पण दुसरीकडे टॅसिटस हे जास्त चिकित्सक होते, परखड होते. त्यांनी त्यांच्या ॲनल्स आणि हिस्ट्रीज या ग्रंथांमधून रोमन सम्राटांच्या कारकिर्दीचं, दरबारातल्या भ्रष्टाचाराचं, समाजातल्या नैतिक अधपतनाचं अगदी सडेतोड विश्लेषण केलंय. शिंगणे यांच्या लेखात पण उल्लेख आहे याचा, की टॅसिटसच्या लेखनात व्यक्तींच्या मानसिकतेचा, त्यांच्या भावनांचा, हेतूंचा वेध घेण्याचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे काही अभ्यासक त्यांना मनोइतिहासाचे, म्हणजे सायको हिस्ट्रीचे आद्य प्रणेते पण मानतात. अरे वाह, फारच इंटरेस्टिंग आहे हे. आता आपण मध्ययुगाकडे वळूया. या काळात युरोप आणि इस्लामिक जग, इथे इतिहास लेखनाच्या पद्धती कशा होत्या? काही फरक होता का मोठा? हो, खूप मोठा फरक दिसतो इथे. युरोपात त्या काळात ख्रिश्चन धर्माचा प्रभाव प्रचंड होता. त्यामुळे इतिहास हा देवाच्या मोठ्या योजनेचा, म्हणजे डिवाइन प्लॅनचा एक भाग आहे असं मानलं जायला लागलं.
सेंट ऑगस्टिन यांनी त्यांच्या द सिटी ऑफ गॉड या प्रसिद्ध ग्रंथात मांडलं की मानवी इतिहास म्हणजे काय, तर ईश्वराचं नगर आणि मानवाचं नगर यांच्यातला संघर्ष, आणि त्याचा शेवट देवाच्या न्यायानेच होणार आहे. या काळात ग्रेगरी ऑफ टूर्स किंवा वेनरेबल बीड यांच्यासारख्या धर्मगुरूंनी क्रॉनिकल्स लिहिली, म्हणजे इतिवृत्त. त्यात मग चमत्कार, संतांच्या कथा, धार्मिक घटना यांना जास्त महत्त्व होतं. आणि हो, बीड यांनी एडी म्हणजे ॲनो डॉमिनी, आपण जे इसवी सन म्हणतो, ती कालगणना लोकप्रिय केली, जी आपण आजही वापरतो. अच्छा, ती एडी कालगणना बीड यांनी लोकप्रिय केली, हे नवीनच कळलं. म्हणजे युरोपातलं मध्ययुगीन इतिहास लेखन बरंचसं धर्मकेंद्रित होतं. मग त्याच काळात इस्लामिक जगात काय स्थिती होती? तिथे काही वेगळे विचार होते का? हो, आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण इस्लामिक जगात त्याच काळात एक अत्यंत प्रगत आणि चिकित्सक अशी इतिहास लेखनाची परंपरा डेव्हलप होत होती. उदाहरणार्थ अल तबरी, त्यांनी त्यांच्या प्रचंड मोठ्या हिस्ट्री ऑफ द प्रॉफिट्स अँड किंग्स या ग्रंथासाठी इस्नाद पद्धतीचा वापर केला. इस्नाद? हो, इस्नाद म्हणजे यात प्रत्येक माहिती किंवा हदीस, पैगंबरांची वचनं कोणत्या व्यक्तीकडून मिळाली, त्याची पूर्ण साखळी काय आहे हे नोंदवलं जायचं. ही एक प्रकारची सोर्स क्रिटिसिझमच होती, माहितीच्या विश्वासार्हतेसाठी खूप महत्वाची. हो, बरोबर. पण या काळातले सर्वात प्रभावशाली विचारवंत म्हणजे इब्न खल्दून. त्यांच्याबद्दल अमित कुमार शिंगणे यांनी पण विस्ताराने लिहिलं आहे. खल्दून यांना अनेक जण समाजशास्त्राचे आणि इतिहासशास्त्राचे जनक मानतात. खरं तर बापरे, समाजशास्त्राचे जनक? हो, त्यांच्या मुकद्दिमा म्हणजे प्रस्तावना या ग्रंथात त्यांनी अस्बिया ही संकल्पना मांडली. अस्बिया? अस्बिया म्हणजे सामाजिक एकजूट किंवा सामूहिक शक्तीची भावना असं समजा. खल्दून यांच्या मते जेव्हा एखाद्या टोळीत किंवा समाजात ही अस्बिया मजबूत असते ना, तेव्हा ते संघर्ष करून राज्य स्थापन करतात. पण नंतर शहरी जीवनात स्थिरावल्यावर ऐशारामामुळे ही भावना कमी होते आणि हळूहळू त्या राज्याचा किंवा संस्कृतीचा ऱ्हास होतो. त्यांनी इतिहासाचा हा असा चक्रीय सिद्धांत मांडला, म्हणजे सायक्लिकल थिअरी. अगदी. आणि त्यांनी इतिहासाच्या अभ्यासात फक्त राजकीय घटना नाही पाहिल्या, तर भौगोलिक परिस्थिती, अर्थव्यवस्था, समाजरचना या सगळ्या घटकांचा विचार केला. त्यांचे विचार त्यांच्या काळाच्या खूपच पुढे होते. इब्न खल्दून यांचे विचार खरंच प्रभावी आहेत. आता मध्ययुगानंतर युरोपात प्रबोधन काळ आला, रेनेसान्स, आणि मग ज्ञानोदय, एनलाइटनमेंट. बरोबर. या काळात परत दृष्टिकोन कसा बदलला इतिहासाकडे बघण्याचा? बरोबर. प्रबोधन काळात युरोपात मानवतावादाने, ह्युमॅनिझमने जोर पकडला. त्यामुळे धर्माऐवजी माणूस आणि त्याचं कर्तृत्व महत्वाचं ठरू लागलं. प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीचा पुन्हा अभ्यास सुरू झाला. इतिहास हा देवाच्या इच्छेचा नाही, तर माणसाच्या कृतींचा परिणाम आहे असं मानलं जाऊ लागलं. आणि महत्वाचं म्हणजे इतिहासातून आपण धडे घेऊ शकतो यावर भर आला. निकोलो मॅकियावेली यांनी त्यांच्या द प्रिन्समध्ये राजकीय सिद्धांत मांडायला इतिहासातली उदाहरणं वापरली. फ्रान्सिस्को गुचियार्डिनी यांनी पण जास्त वास्तववादी आणि मानवी हेतू लक्षात घेऊन विश्लेषण केलं. त्यानंतर आलं ज्ञानोदय पर्व. तेव्हा तर्क म्हणजे रिझन आणि मानवी प्रगती म्हणजे प्रोग्रेस या संकल्पना महत्वाच्या ठरल्या. व्होल्टेअर यांनी इतिहास लेखनाची व्याप्ती खूप वाढवली. त्यांनी फक्त राजे आणि युद्धांवर लक्ष न देता सांस्कृतिक इतिहास, लोकांची जीवनशैली, कला, विज्ञान यावर भर दिला. त्यांनी एसे ऑन द मॅनर्स अँड स्पिरिट ऑफ नेशन सारख्या ग्रंथातून जागतिक इतिहासाची संकल्पना मांडायचा प्रयत्न केला आणि युरोप केंद्रित दृष्टिकोनाला आव्हान दिलं. चर्चच्या प्रभावावर पण त्यांनी टीका केली. बरोबर. ह्याच काळात एडवर्ड गिबन यांनी द हिस्ट्री ऑफ द डिक्लाइन अँड फॉल ऑफ द रोमन एम्पायर हा प्रचंड ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ मूळ साधनांच्या सखोल आणि चिकित्सक अभ्यासावर आधारित होता. त्यांनी रोमन साम्राज्याच्या पतनाची कारणं, जसं की नैतिक अधपतन, बाहेरच्या टोळ्यांची आक्रमणं आणि ख्रिस्ती धर्माचा वाढता प्रभाव ही पूर्णपणे सेक्युलर दृष्टिकोनातून मांडली. म्हणजे ज्ञानोदय काळात इतिहास जास्त तर्कशुद्ध आणि व्यापक झाला. पण मग 19व्या शतकात असं काय झालं की इतिहास एक प्रोफेशनल किंवा शास्त्रशुद्ध विषय म्हणून ओळखला जाऊ लागला? लिओपोल्ड फॉन रांके यांचा काळ इथे महत्वाचा ठरतो ना? त्यांची वस्तुनिष्ठ इतिहासाची कल्पना नक्की काय होती? अगदी बरोबर. 19व्या शतकात लिओपोल्ड फॉन रांके यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक मानलं जातं. त्यांचा सर्वात महत्वाचा आग्रह काय होता, तर इतिहासकाराने कोणतीही पूर्वग्रहदूषित मतं न ठेवता घटना जशी घडली होती तशी ती दाखवावी. व्ही.एस. आयगेंडली गिवेझिन
V.S. Eigenlich gewesen? त्यासाठी त्यांनी प्रायमरी सोर्सेस म्हणजे प्राथमिक साधनांच्या वापरांना प्रचंड महत्त्व दिलं. म्हणजे त्या काळात तयार झालेली मूळ कागदपत्र, सरकारी दस्तावज, पत्र, प्रत्यक्षदर्शी अहवाल वगैरे. आणि नुसता वापर नाही तर त्या साधनांची कठोर चिकित्सा, सोर्स क्रिटिसिझम करायला हवी, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचा विश्वास होता की भूतकाळातलं सत्य या मूळ साधनांमध्येच आहे आणि ते शोधून काढणं हेच इतिहासकाराचं काम. एक प्रकारची डिटेक्टिव्हगिरीच. तसं म्हणायला हरकत नाही. बर्लिन विद्यापीठात त्यांनी सुरू केलेले हिस्ट्री सेमिनार खूप प्रसिद्ध झाले. तिथे विद्यार्थ्यांना मूळ साधनांचं विश्लेषण कसं करायचं याचं ट्रेनिंग दिलं जायचं. यामुळे इतिहास संशोधनाला एक शिस्तबद्ध, प्रोफेशनल स्वरूप आलं. त्यांचे हिस्ट्री ऑफ द पोप्स, हिस्ट्री ऑफ द रिफॉर्मेशन इन जर्मनी हे ग्रंथ या पद्धतीची चांगली उदाहरणं आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ज्याचा उल्लेख अमित कुमार शिंगणे यांच्या विश्लेषणात पण येतो. काय? की रँके स्वतः किती वस्तुनिष्ठ होते हा एक वादाचा मुद्दा आहे. त्यांच्या लेखनावर त्यांचा स्वतःच्या राजकीय ते प्रुशन राजसत्तेचे समर्थक होते. अच्छा. आणि धार्मिक ते लुथरन प्रोटेस्टंट होते. तर या विचारांचा प्रभाव स्पष्ट दिसतो. त्यांनी मुख्यत्वे राजकीय आणि डिप्लोमॅटिक इतिहासावरच लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे सामाजिक, आर्थिक किंवा सांस्कृतिक इतिहासाकडे त्यांचं थोडं दुर्लक्ष झालं. त्यामुळे त्यांची वस्तुनिष्ठता ही मर्यादित होती हे मान्य करावं लागतं. कळलं. म्हणजे रांकेने जरी वस्तुनिष्ठतेचा आदर्श मांडला तरी त्यांच्या स्वतःच्या लेखनात मर्यादा होत्या. मग 20व्या शतकात या रांकेच्या दृष्टिकोनाला आव्हान देणारे कोणते नवीन विचार आले? मार्क्सवाद आणि फ्रान्समधलं ॲनल स्कूल. बरोबर? हो, नक्कीच. 20व्या शतकात इतिहास लेखनात मोठे बदल झाले. एक महत्त्वाचा प्रवाह होता मार्क्सवादी इतिहास लेखन. कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित या प्रवाहाने इतिहासाच्या केंद्रस्थानी आणलं आर्थिक व्यवस्थेला, मोड ऑफ प्रोडक्शन आणि वर्गसंघर्षाला, क्लास स्ट्रगलला. त्यांच्या मते समाजाचा पाया म्हणजे बेस हा आर्थिक असतो, म्हणजे उत्पादन साधनं आणि उत्पादन संबंध, आणि त्यावरच राजकारण, कायदा, संस्कृती, विचार यांची इमारत, सुपरस्ट्रक्चर उभी राहते. बेस आणि सुपरस्ट्रक्चर. हो, आणि इतिहास हा नेहमी शोषक आणि शोषित वर्गांमधल्या संघर्षातूनच पुढे जातो, असं मार्क्सवाद्यांचं म्हणणं. ब्रिटनमध्ये E.P. थॉम्सन यांनी द मेकिंग ऑफ द इंग्लिश वर्किंग क्लास या ग्रंथातून दाखवून दिलं की वर्ग ही फक्त एक इकॉनॉमिक कॅटेगरी नाहीये, तर ती एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रक्रिया आहे, ज्यात कामगार वर्गाने स्वतःची एक वेगळी ओळख, चेतना, क्लास कॉन्शियसनेस कशी निर्माण केली. एरिक हॉब्सबॉम यांनी त्यांच्या एज ऑफ या 4 पुस्तकांमधून आधुनिक जगाच्या निर्मितीचा भव्य पट मांडला. त्यांनी इन्व्हेन्शन ऑफ ट्रेडिशन म्हणजे परंपरांची निर्मिती ही संकल्पना पण मांडली. परंपरांची निर्मिती? हो. म्हणजे अनेक ज्यांना आपण प्राचीन परंपरा समजतो त्या खरं तर अलीकडच्या काळात कशा हेतुपुरस्सर तयार केल्या जातात हे त्यांनी दाखवलं. ओके, इंटरेस्टिंग. त्याच सुमारास फ्रान्समध्ये एक वेगळा आणि खूप प्रभावी विचारप्रवाह आला, तो म्हणजे ॲनल्स स्कूल. याची सुरुवात लुसियन फेबर आणि मार्क ब्लॉक यांनी केली. त्यांनी रांकेच्या घटनाप्रधान राजकीय इतिहासाला, इव्हेंट हिस्ट्रीला जोरदार नकार दिला. त्यांच्या मते इतिहास म्हणजे फक्त घटनांची साखळी नाही. त्यांनी संपूर्ण इतिहासाचे, हिस्टोरे टोटाले ही संकल्पना मांडली, ज्यात फक्त राजकारण नाही तर समाजशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, मानसशास्त्र अशा अनेक शाखांचा उपयोग करून माणसाच्या जीवनाच्या सगळ्या अंगांचा अभ्यास करायला हवा. म्हणजे एकदम इंटरडिसिप्लिनरी अप्रोच. अगदी. या स्कूलमधले नंतरचे मोठे इतिहासकार फर्नांड ब्रॉडेल यांनी लाँग ड्युरे म्हणजे दीर्घ कालावधी ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना मांडली. त्यांच्या मते इतिहासाला 3 स्तरावर पाहिलं पाहिजे. सर्वात हळू बदलणारा भौगोलिक आणि हवामानाचा स्तर, लाँग ड्युरे. मग मध्यम गतीने बदलणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक संरचना, कॉन्जंक्चर. आणि सर्वात वेगाने बदलणाऱ्या घटना, हिस्ट्री एव्हेन्युन्सियल. ब्रॉडेल म्हणायचे, खरा इतिहास हा या दीर्घकालीन संरचनांमध्ये असतो, घटनांमध्ये नाही. खूप खोल विचार आहे हा. हो. शिवाय मानसिकता, मेंटॅलिटीज म्हणजे एखाद्या काळातल्या लोकांच्या सामूहिक मानसिक धारणा, त्यांचे विचार, भावना, विश्वास यांचा अभ्यास हेही ॲनल स्कूलचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. ब्लॉक यांचे फ्युडल सोसायटी, द रॉयल टच, फेबर यांचे द प्रॉब्लेम ऑफ अनबिलीफ आणि ब्रॉडेल यांचा द मेडिटेरेनियन हे या प्रवाहाचे काही खूप महत्त्वाचे ग्रंथ आहेत.
हे दोन्ही प्रवाह मार्क्सवाद आणि ॲनल स्कूल यांनी तर इतिहासाकडे बघायची दृष्टीच बदलून टाकली. आता आपण आपल्या देशाकडे येऊया, भारताकडे. इथलं आधुनिक इतिहास लेखन कसं डेव्हलप झालं, विशेषतः वसाहतवादाच्या काळात आणि त्यानंतर? बरोबर. भारतीय आधुनिक इतिहास लेखनाची सुरुवात आणि विकास हा मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश वसाहतवादी राजवटीच्या संदर्भातच बघायला लागतो. सुरुवातीचं लेखन हे इम्पिरियलिस्ट इतिहासकारांनी केलं, साम्राज्यवादी इतिहासकारांनी. त्यांचा मुख्य हेतू काय होता, तर ब्रिटिश राजवटीचं समर्थन करणं, तिला जस्टिफाय करणं. त्यांनी भारतीय समाजाला एकतर मागासलेला, स्थिर, आपापसात भांडणारा किंवा वेस्टर्न कल्चरपेक्षा कमी दर्जाचा दाखवायचा प्रयत्न केला. ओरिएंटलिझमचा प्रभाव दिसतो इथं. भारतीय संस्कृती आणि समाजावर खूप नकारात्मक टीका केली आणि ब्रिटिश राजवट भारतासाठी कशी गरजेची आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न केला. या विभागणीचे आणि दृष्टिकोनाचे खूप वाईट परिणाम आपल्या समाजावर झाले. हो, ते आजही जाणवतात कधीकधी. या साम्राज्यवादी लेखनाला रिॲक्शन म्हणून भारतात नॅशनलिस्ट म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन पुढे आलं. या प्रवाहाचा मुख्य उद्देश होता भारतीयांमध्ये राष्ट्रीय अस्मिता जागृत करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्यासाठी भारताच्या गौरवशाली भूतकाळावर भर देणं. या प्रवाहातील काही इतिहासकारांनी वेस्टर्न इतिहासकारांच्या दाव्यांना पुराव्यानिशी आव्हान द्यायचा प्रयत्न केला. जसं की जदोनाथ सरकार, त्यांनी रांकेच्या पद्धतीचा वापर करत मूळ साधनांच्या आधारे चिकित्सक लेखन केलं. त्यांचे शिवाजी अँड हिज टाइम्स किंवा हिस्ट्री ऑफ औरंगजेब हे ग्रंथ महत्वाचे आहेत. अर्थात त्यांच्या काही निष्कर्षांवर वाद आहेत, पण त्यांची पद्धत महत्वाची होती. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत लिहून मराठ्यांचा एक समग्र इतिहास मांडण्याचा मोठा प्रयत्न केला. त्यांचं काम मुख्यत्वे संकलनात्मक असलं तरी तेही महत्वाचं आहे. पण भारतीय इतिहास लेखनाला एक पूर्णपणे नवीन आणि आधुनिक दिशा देण्याचं काम केलं दामोदर धर्मानंद कोसंबी, डी कोसंबी. हो, त्यांचं नाव खूप ऐकलंय. ते मूळचे गणितज्ञ होते, पण तेव्हा इतिहासात जे काम केलंय ते खूप मोलाचं आहे. त्यांनी मार्क्सवादी विचारांचा क्रिएटिव्हली उपयोग केला आणि इतिहासाची व्याख्याच बदलली. त्यांच्या मते इतिहास म्हणजे उत्पादन साधने आणि उत्पादन संबंध यांच्यातील कालक्रमानुसार विकासाचे सादरीकरण. त्यांनी फक्त लिखित साधनांवर अवलंबून न राहता आर्किओलॉजी, न्यूमिस्मॅटिक्स, अँथ्रोपॉलॉजी, सोशिओलॉजी आणि अगदी प्रत्यक्ष फील्डवर्क अशा अनेक शाखांमधल्या पद्धतींचा एकत्र वापर केला. यालाच कंबाईन मेथड्स किंवा कोसंबी मॉडेल म्हणतात. मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच परत एकदा. अगदी. त्यांनी राजा महाराजांऐवजी सामान्य लोकांच्या इतिहासावर, आर्थिक आणि सामाजिक स्ट्रक्चरच्या बदल्यांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी भारत हा एक न बदलणारा देश आहे या इम्पिरियलिस्ट कल्पनेला जोरदार आव्हान दिलं. त्यांचं ॲन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री हे पुस्तक आजही भारतीय इतिहास लेखनातला एक मैलाचा दगड मानलं जातं. आणि अमित कुमार शिंगणे यांनी कोसंबींच्या या बहुविद्याशाखीय योगदानावर त्यांच्या लेखात नेमका प्रकाश टाकला आहे. कोसंबेंचं योगदान खरंच खूप महत्वाचं वाटते. आता अगदी अलीकडच्या काळात म्हणजे साधारण 1980 नंतर इतिहास लेखनात आणखी कोणते नवीन प्रवाह आलेत, विशेषतः ज्यांच्याकडे पूर्वी दुर्लक्ष झालं होतं त्या समाज घटकांबद्दल, म्हणजे वंचित किंवा स्त्रिया यांच्या इतिहासाबद्दल आता जास्त लिहिलं जातंय असं दिसतंय. अगदी बरोबर. 1980च्या दशकात भारतात वंचितांचा इतिहास म्हणजे सबॉल्टन स्टडीज हा एक खूप महत्वाचा प्रवाह रणजित गुहा यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. सबॉल्टन म्हणजे समाजात कनिष्ठ मानले गेलेले, सत्तेच्या बाहेर असलेले लोक, शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित. या प्रवाहाने प्रस्थापित एलिटिस्ट इतिहास लेखनावर टीका केली. त्यांचं म्हणणं होतं की मग ते साम्राज्यवादी असो वा राष्ट्रवादी, दोन्ही प्रकारच्या लेखनात सामान्य माणसाचा आवाज, त्याची भूमिका, त्याचा दृष्टिकोन दाबला गेलाय. म्हणजे हिस्ट्री फ्रॉम बिलो? हो, तसंच काहीसं. त्यांनी या वंचित घटकांना इतिहासाचे फक्त बळी, विक्टिम्स न मानता त्यांना स्वतःचे विचार असलेले, कृती करणारे, करते, एजंट्स ऑफ चेंज मानलं. रणजित गुहा यांच्या एलिमेंटरी ॲस्पेक्ट्स ऑफ पेझंट इन्सर्जन्सी या ग्रंथात त्यांनी दाखवलं की वसाहत काळातल्या शेतकऱ्यांची बंड ही फक्त वरून लादलेल्या शोषणाला दिलेली प्रतिक्रिया नव्हती, तर त्यामागे त्यांची स्वतःची एक राजकीय चेतना आणि संघटन होतं. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. याचबरोबर जगभरात आणि भारतातही स्त्रीवादी इतिहास लेखन, फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी हा प्रवाह पण सशक्तपणे पुढे आला. याचा मुख्य उद्देश इतिहासातला पुरुषप्रधान दृष्टिकोन उघड करणं आणि त्याला आव्हान देणं हा आहे.
इतिहासात स्त्रिया कशा अदृश्य केल्या गेल्या, त्यांचे अनुभव, त्यांचं योगदान कसं दुर्लक्षित केलं गेलं, हे दाखवणं महत्त्वाचं मानलं गेलं. त्याचबरोबर पितृसत्ता, पेट्रियार्की, म्हणजे पुरुषांचं वर्चस्व असलेली सामाजिक व्यवस्था, ही कशी ऐतिहासिकदृष्ट्या निर्माण झाली आणि टिकून राहिली, याचं विश्लेषण करणं हाही एक महत्त्वाचा भाग आहे. बरोबर. यात लिंगभाव, जेंडर ही फक्त बायोलॉजिकल रचना नाही, तर ती एक सामाजिक आणि सांस्कृतिक रचना आहे, सोशल कन्स्ट्रक्ट आहे, हे दाखवण्यावर भर दिला जातो. जागतिक स्तरावर गेर्डा लर्नर, जोन स्कॉट यांनी मोठं योगदान दिलंय. भारतात उमा चक्रवर्ती यांनी ब्राह्मणी पितृसत्तेचं, ब्राह्मणिकल पॅट्रियार्कीचं विश्लेषण केलं. त्यांनी दाखवून दिलं की भारतात जातव्यवस्था आणि लिंगभाव म्हणजे पितृसत्ता या कशा एकमेकांना बळकट करतात आणि स्त्रियांच्या, विशेषतः दलित स्त्रियांच्या शोषणाला कशा कारणीभूत ठरतात. खूपच मूलभूत विश्लेषण आहे हे. हो, त्यांचे पंडिता रमाबाईंवरील पुस्तक रिरायटिंग हिस्ट्री आणि जेंडरिंग कास्ट हे ग्रंथ या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. अमित कुमार शिंगणे यांच्या लेखात या आधुनिक प्रवाहांचा आढावा घेतलाय. त्यामुळे आपल्याला इतिहास लेखन कसं जास्त इन्क्लुझिव्ह होत चाललंय याची कल्पना येते. आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन उत्तर आधुनिकतावादाने, पोस्ट मॉडर्निझमने तर इतिहासाच्या वस्तुनिष्ठ सत्याच्या, ऑब्जेक्टिव्ह ट्रुथच्या कल्पनेवरच मूलभूत प्रश्नचिन्ह उभं केले. म्हणजे आरशातलं प्रतिबिंब नसतं, ती एक प्रकारची कथानक, नॅरेटिव्ह किंवा भाषिक रचना, लिंग्विस्टिक कन्स्ट्रक्ट असते. इतिहासकार भूतकाळ शोधत नाही, तर तो उपलब्ध साधनांच्या आधारे भूतकाळाची एक गोष्ट रचतो. यामुळे इतिहास म्हणजे काय, त्याची विश्वासार्हता किती, यावरच खूप मोठी चर्चा आणि वादविवाद सुरू आहेत. बापरे, म्हणजे हिरोडोटसपासून सुरू झालेला हा प्रवास किती वळणावळणांचा आणि किती गुंतागुंतीचा आहे. आपण ज्याला साधा इतिहास म्हणतो त्यामागे एवढे विचारप्रवाह, एवढे दृष्टिकोन आणि एवढे वाद आहेत. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय लावायचा, काय निष्कर्ष काढता येईल? निष्कर्ष असा काढता येईल की इतिहास लेखन ही काही एका सरळ रेषेत चालणारी प्रक्रिया नाहीये. हा एक सतत चालणारा संवाद आहे, ज्यात जुन्या विचारांना आव्हान दिलं जातं, नवीन प्रश्न विचारले जातात आणि भूतकाळाकडे बघण्याचे नवनवीन दृष्टिकोन डेव्हलप होतात. हिरोडोटस आणि थ्युसिडिस यांनी पाया घातला, तर इब्न खुल्दून, रांके, मार्क्स, ब्रॉडेल, कोसंबी, गुहा, चक्रवर्ती अशा अनेक विचारवंतांनी आणि त्यांच्यासारख्या असंख्य इतिहासकारांनी या ज्ञानशाखेला वेगवेगळ्या दिशा दिल्या, तिला समृद्ध केलं. प्रत्येक प्रवाहाने आधीच्या काही मर्यादा दाखवून दिल्या आणि इतिहासाची आपली समज अजून व्यापक, अजून कॉम्प्लेक्स आणि अजून चिकित्सक बनवली. आजचं इतिहास लेखन हे पूर्वीपेक्षा जास्त मल्टीडायमेन्शनल, जास्त इन्क्लुझिव्ह बनायचा प्रयत्न करतंय. आता फक्त काय घडलं एवढंच महत्वाचं नाही, तर हा कोणाचा इतिहास आहे, तो कोणाच्या दृष्टिकोनातून लिहिला गेलाय, त्यासाठी कोणते स्रोत वापरलेत आणि ते कितपत विश्वासार्ह आहेत, हे प्रश्न विचारणं जास्त महत्वाचं झालंय. अमित कुमार शिंगणे यांच्या इतिहास लेखनातील विविध प्रवाहांना समृद्ध करणारे इतिहासकार या संशोधनपर लेखामुळे आपल्याला या वैचारिक प्रवासाची एक चांगली आणि सविस्तर ओळख होते, हे नक्की. शेवटी काय, इतिहास हा फक्त भूतकाळाचा अभ्यास नाहीये, तर तो वर्तमान समजून घेण्याची आणि भविष्याकडे जास्त सजगपणे बघण्याची एक दृष्टी आहे. खरंच, इतिहास समजून घेणं म्हणजे एका अर्थाने आपण स्वतःला आणि आपल्या समाजालाच समजून घेणं आहे. पण जाता जाता एक विचार येतोय मनात. आपण पाहिलं की इतिहास लिहायची पद्धत, दृष्टिकोन हे सगळं सतत बदलत आलंय. मग आज आपण ज्या काळात जगतोय, आजच्या आपल्या घटना, आपले विचार, आपली भांडणं, आपली स्वप्न, या सगळ्याकडे भविष्यातले इतिहासकार कसे बघतील? ते आपल्या काळाबद्दल काय निष्कर्ष काढतील? आज असे कोणते आवाज, कोणत्या कथा आहेत ज्या कदाचित आज आपल्याला महत्त्वाच्या वाटत नाहीत, पण भविष्यातल्या इतिहासकारांसाठी त्या कळीच्या ठरतील? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? तर श्रोत्यांनो, इतिहास लेखनाच्या या रंजक आणि विचारप्रवर्तक प्रवासातली आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलकडून सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. तुम्हाला ही चर्चा आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी आमच्या इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, एका नव्या चर्चेसह. धन्यवाद.